सकाळ झालीये. उठ ना आई, सकाळ झालीये. आई उठ ना आई. आई उठ ना आई. बाबा, आत्या, ताई, दादा. आई उठत नाहीये. आई आई उठ ना ग आई. बहिणी, आई उठ ना. आई, बहिणी, भीमाबाई, भीमाबाई, काय झालं? भीमाबाई, भीमाबाई, बहिणी, हे काय करतोयस? आज आम्ही समधी मंडळी बाजा वाजवायला जाणार आहे. लय मोठी जागा आहे म्हणून याला चमकवतो आहे. बरं. पर तू आधी सांगितलं नाही. बस असंच. मला असं वाटतं की तुम्ही समधी माझ्या कामाला एवढी इज्जत नाही देत की माझं बोलणं ऐकून त्यावर लक्ष द्यावं, म्हणून मी बस आपलं काम करत असतो. पर तू बघच आहे, या बाजा वाजवण्यात मी एक दिवस लय मोठं नाव बनवणार. नक्की बनवशील. बाळा ऐक ना, मला शिकव ना कसं वाजवत्यात तर. अरे तू शिकून काय करणार आहेस? काय करणार म्हणजे घरातच कवा तरी, पर कवा कवा मनात आलं तर वाजवीन. शिकीव की. अरे शिकीव ना, शिकीव. राहू दे ना आई. शिकीव ना. अगं हा ठीक आहे, ठीक आहे. नाही शिकवायचं आहे ना तुला, राहू दे ना ग, शिकव. शिकीव ना. हे बघ, हा उठ, शिकीव. ठीक आहे. अरे शिकीव ना. अच्छा ठीक आहे. आता मोजायचं. हा हा. 1 2 3 4. हा. 2 3 4 4. तेच तर करतेय. अगं हे असं 4. दाखव. हे 4. आता बघा. 1 तू शिकीव. 1 2 3 4. 1 2 3.
नाचून गाऊन वाजवून. तर मग आता कर बी द्या या आनंदाच्या भरात. तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही कर नाही देणार. हे बघा, तुम्ही याबद्दल बोलणं झालंय. मी आज सांगितलंय आम्ही कर देणार आहे. बरं, किती कर द्यायचा आहे? 2 पैक. बस आत्ता घेऊन येते. वा, हे तर मस्तच झालं. तसंही मंगेश, मी खरंच सांगतो, या घरात खरंच कोणी शहाणं असेल ना तर ही भीमाबाई आहे. बाकीचे तर सगळे 1 नंबरचे बैल आहेत. बरोबर बोलताय शेठजी तुम्ही. आणि समत्यात मोठा बैल यो बाळा आहे. लायकी आहे झुंझुन झुंझुन झुन झुंझुन झुंझुन झुन झुंझुन बाजा वाजवायची. आणि गोष्टी तर लई मोठ्या मोठ्या करतो. अरे तू बाहेर असतास ना तर तुझे हात छाटून टाकले असते. होय तर येतो ना बाहेर, ये की? बघूया. ये बाळा. माग जा. तसं बी शेठजी, ही अस्पृश्य समाजातील लोक आपल्याला ऐकीत राहिलीत तर जग किती सुंदर होईल बघा. आणि जगणं लई सोपं. बरोबर बोलतोय मंगेश. चल जाऊया. बाळा, ज्या गोष्टीच्या सहाय्यानं जगात पैका आणि नाव कमवायचं आहे ना, आधी त्या गोष्टीची इज्जत करायला शिक. पुन्हा याला कव्हाच नग फेकू. पर आहे ते लोक आपल्याकडनं इथं राहण्याचा कर मागताय. उद्या तर बोलतील जगायचा बी कर द्या. आणि काही दिवसात सांगतील की तुमच्या घरात कोणतरी मेलाय, तो मेलाचा बी कर द्या. असं कसं चालेल गाई? मी आज जे समजवलं, जे तुला करायचं आहे त्यावर लक्ष दे, ना की यावर की ते लोक काय करतील. पर म्या चांगलं वाजिवलं ना? बाबा, आज तुम्हाला बदलल्यासारखे नाही वाटत? आनंद, भीम, तुम्ही दोघं शाळेला जायची तयारी करा. चल आनंद दादा. महाराज, हे तर चमत्कार झाला. भीमाबाई आणि तिच्या घरच्या लोकांनी आपल्या गावात राहून श्वास घेण्यासाठी यो कर दिलाय. महाराज, हाय त्यांचा पराजय आणि आपला भव्य आणि सुंदर विजय. हो, खरंच मोठा विजय आहे. आणि हे पैसे घेऊन त्या अस्पृश्य जातीच्या लोकांना जाऊन दाखवा
आणि सांगा की हा कर कुणाच्या घरातून आला आहे. म्हणजे जे लोक त्या भीमराव आणि रामजीला आपला प्रेषित समजतात त्यांचा भ्रम तुटेल आणि मग ते सगळेच्या सगळे लोक मागचा पुढचा विचार न करता अगदी सहज तुम्हाला कर देतील. हे बघा, नका काढू आमासनी. तेवढा भी कर हाय आम्ही देऊन देऊ. पुढचे काही दिस यासनी जरा लवकर सोडाल तर हे येळेवर घरी येतील. ठीक आहे. त्यासनी अजिबात सांगू नका की म्या त्यांच्यासाठी सुट्टी मागायला आले होते. आता तर जगणं सुरू झालंय, अजून लय जगणं बाकी आहे. 100 वर्ष जगणार आपण भीमाबाई. मला उद्याचं नाही, आजचं पडलं हाय. करेल माफ, पर एक अट हाय. शपथ घ्या तुम्ही एकमेकांसंग कवाच नाही भांडणार, एकमेकांचं बोलणं ऐकणार, चांगलं वागणार एकमेकांची. मी एवढं कामात व्यस्त राहिलो की मला समजलंच नाही की काहीतरी झालं आहे जे भीमाबाई आपल्यापासून समद्यांपासून लपवती आहे. मला काय बी करून माहित केलं पाहिजे नेमकं भीमाबाईला काय झालं. या त्या भीमाबाईचं वागणं एवढ्यातच कसं बदललं. नक्कीच काही ना काही सुरू आहे आणि ही गोष्ट माहित करून घ्यायला हवी. काय माहित, कदाचित तिचं हे बदललेलं वागणं हीच त्या भीमराव आणि रामजीच्या घरातली सगळ्यात मोठी कमजोरी असू शकेल, जी मी कधीपासून शोधतोय. हा बस झालंय जेवण, लगेच बांधून देते. भीमाबाई, काय झालंय तुला? मला मला काय बी नाही झालं. काहीतरी झालंय. भीम मला सांगत होता की काही दिवसापासून तुझ्या वागण्यामध्ये बदल झाला आहे. बर, आणि तू बोलतेस की काय बी झालं नाही. भीमाला का वाटतंय काहीतरी बदललंय? जरा तो डब्बा द्या ना, द्या ना. द्या इकडं. करासाठी तयार होणं, माझ्या शेटजींकडनं सुट्टीचं बोलणं, बाळासंग बाजा वाजवणं, हे जरा विचित्र नाही वाटत? मला तर काही बी वेगळं वाटत नाही. भीमाबाई, खरं खरं सांग, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना? लगीन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं, आठवतंय? हेच की या जगात समद्यान परीस लई प्रेम मैं तुझ्यावर करीन, आणि आज भी करतोया. मग जगात समद्यात जास्त प्रेम जिच्यावर तुम्ही करताय तिच्यावर विश्वास नाही आहे? म्या बरी हाय, मला काय बी नाही झालं, आणि म्या तुमच्यापासून काय बी लपवत नाही. ठीक आहे?
कामाला जायचं आहे ना तर हात काढा. चला हे घ्या आणि कामावर जावा. भीमराव, नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार. भीमराव, आता 7 दिवसानंतर परीक्षा आहे. 9व्या दिवशी निकाल लागेल आणि 11व्या दिवशी जेवण आहे. सगळ्या तारखा आल्या आहेत. भीमबाळा, अगदी मन लावून शिक. समद काही इसरून आणि ध्येयाच्या प्राप्तीसाठी. भीमराव, हे बघ, शाळेत जायची वेळ झालीये. आता लवकर तयार हो. होय गुरुजी, आम्ही लगेच येतो. तू बरी नाहीयेस आणि तुला बरं वाटूही शकत नाही. तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. जर मी या भीमाच्या परीक्षेच्या आधी मेले तर यो परीक्षा बी नाही देऊ शकणार. पर मी असं नाही होऊ देणार. माझा भीमा परीक्षा बी देणार ना, त्याचं मेजवानीत जाण्याचं सपन बी पुरं करणार. माझं मरण माझ्या भीमाच्या आयुष्यात अडथळा नाही बनू देणार. आई, शाळेत जायचंय, जेवायला दे ना. थांब, घेऊन येते. भीम, ऐक, जेव्हा तू परीक्षा पास होऊन मेजवानीसाठी जाशील ना, तेव्हा लाड गव्हर्नर बरोबर तुझा फोटो नक्की काढ बर का. असं ऐकलंय की त्यांना जो कोणी भेटतो ना तेव्हा तो डबा असतो ना, मशीन, हा, त्याच्यात त्याच्या बरोबर फोटो नक्की काढतात. ते तर आहेच आत्या. आणि उद्यापासून तुला जरा जरा चालायचं आहे. काय माहित तवर तू बी आई संग मेजवानी मध्ये यायला तयार होशील. पाय अजून बी लय दुखत्यात भीम. मी कुठं चालू शकणार आहे. मग आम्ही तर तुला मुद्दाम चालवणार आत्या. चालणं तर सोड, काही दिवसात तू पळत सुटशील. ये की. रामजी. शेठजी, नमस्कार. नमस्कार. रामजी, आज कारखान्यात नको जाऊस, बंद आहे. अरे रामजी, कसा आहेस? शेठजी, हा माझा मित्र पुरंजन. नमस्ते. शेठजी, कारखाना का बंद आहे? मागे तू समजावलं होतंस ना, कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे म्हणून. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे मी सगळ्या कामगारांना सुट्टी दिली आहे आणि मेजवानीसाठी बोलवलंय. तूही तुझ्या कुटुंबासोबत ये, मला चांगलं वाटेल. धन्यवाद शेठजी. नमस्ते. मी अभी घरला जातो. बायको संग जरा बाजारात जाऊन येतो. एक नवी साडी घेऊन देतो तिला. आणि मग सांच्याला शेठजीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त समद्या कुटुंबासंग जातो. समद्यासने आनंद होईल. वय वय, आनंद तर होईल. तू बी सोबत चल. म्या चल. ताई तर झोपली आहे. पोरी बी अभ्यासात मग्न आहे. आनंदन भीमा बी शाळेत गेले आहे. हेच चांगली संधी आहे. मी वैद्यबाईंकडे जाऊन येते. भीमाच्या परीक्षेत मला अडथळा नाही बनायचंय. मला काहीतरी उपाय शोधायच पाहिजे. नमस्कार भाऊ. भीमाबाई, भीमाबाई, भीमाबाई कुठं चालली आहे?
भीमाबाई वैद्यबाईंकडे काय करायला आली आहे?